मी मनापासून आभार मानून नतमस्तक होते की आपण बाप्पाला मोठ्या संख्येने मतदान करून निवडून दिलं. तुमच्या सगळ्यांचे खूप खूप मनापासून आभार. आणि आता तिथे मी एक अरे तो गरिबांचा बोर्ड कुठे गेला? हा तिकडे एक बोर्ड आहे, गरिबांचा वादा मोहन दादा. आपण सगळ्यांनी जशी लोकसभेला साथ दिली तशीच विधानसभेला साथ द्या अशी विनम्र विनंती मी करायला आले. खर तर या सभेसाठी आदरणीय पवार साहेब स्वतःच येणार होते, पण आज काँग्रेस पक्षाचा आणि शिवसेनेचा एक जॉईंट कार्यक्रम आहे आणि त्या सगळ्यांनी विनंती केली की आदरणीय पवार साहेब आज तुम्ही महाविकास आघाडीला वेळ दिला पाहिजे. आजचा आणि उद्याचाच दिवस राहिलेला आहे, त्याच्यामुळे आदरणीय पवार साहेब महाविकास आघाडीच्या सभेला गेले आणि मला पवार साहेब म्हणाले की आता सुप्रिया मला माजलगावला जाता येत नाहीये कारण का मला महाविकास आघाडीच्या सभेला जायचंय आणि याच्यासाठी तू गेला पाहिजेस. मी सोलापूर सांगली करून स्पेशली पवार साहेबांनी सांगल्यामुळे आज मी माजलगावला आले. मी आता त्यांना सांगत होते सब उलटा उलटा झिग झॅग चल रहा है. मी निघाले बारामतीवरनं गेले सांगलीला, सांगली करून सोलापूर, सोलापूर करून बीड आणि बीड करून मला श्रीरामपूरला जायचं आहे बाळासाहेब थोरातांच्या इथे प्रचार करण्यासाठी. आजचा आणि उद्याचा दिवस हा सगळ्यांसाठीच थोडा गडबडीचा असतो. आज मला एका अतिशय कर्तृत्ववान माणसासाठी मत मागायची संधी मिळते, याचा खरंच मला कौतुक आणि अभिमान वाटतो. कारण जेव्हा आपण चांगल्या माणसासाठी मत मागतो ना तेव्हा मत मागायला काय वाटत नाही, कारण का मी रामकृष्ण हरिवाले आहे, तर माझं आपलं पांडुरंगावर प्रेम आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने आपण बाप्पाला मोठ्या संख्येने निवडून दिलं तसं तुम्ही या गरिबांच्या मोहन दादांना निवडून द्या अशी विनम्र विनंती मी करायला आली. मी बाप्पाचं भाषण ऐकत होते. बाप्पाचं भाषण मी मतदारसंघात कमी आणि दिल्लीमध्ये जास्त ऐकते आणि मला अभिमान वाटतो तुम्हाला सांगायला की आजपर्यंत बीडनी नेहमीच आदरणीय पवार साहेबांना साथ दिली, त्याबद्दल मी तुमचे मनपूर्वक आभार मानते. पण बीड मध्ये एअरपोर्ट व्हावा ही मागणी पहिल्यांदा कुठल्या खासदारांनी केली असेल तर ती आपल्या बाप्पांनी केली आहे. ही खरंच आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे. बाप्पा ट्रेन बोलला नाही आज बाप्पा बोलले नाही, पण निवडून आलेल्या दिवसापासून बीडच्या रस्ते आणि ट्रेन याच्यासाठी सगळ्यात फॉलोअप कोणी केला असेल तर तो आपल्या खासदार बाप्पांनी केलेला आहे. म्हणजे रस्ते रेल्वे एअरपोर्ट तिन्हीसाठी बाप्पा तुमच्या हक्काचा आवाज आहे. एक मंत्र्याला सोडत नाही दिल्ली, मंत्री दिसला की बाप्पा पकडते आणि म्हणते माझ्या बीडला काय देणार. आता मंत्री बाप्पाला दिसले की म्हणतात अरे बाप्पा या बाप्पा आला वाटतं परत. सगळे मंत्री मला बाप्पाची कंप्लेंट करायला लागले. मला म्हणते हा बाप्पा फार त्रास देतो. म्हणलं कसा त्रास देतो? बघितलं की पकडतो आणि म्हणतो मेरे बीड को क्या देंगे बताओ. त्याच्यामुळे बाप्पा यांना तुम्ही ज्या पद्धतीने निवडून दिलंय तसंच आपल्याला आपल्या हक्काचा एक आमदार, मागच्या वेळीस ही तुम्ही पवार साहेबांनाच आमदार दिला होता. आता प्रॉब्लेम काय झाला, तुम्हाला प्रॉब्लेम काय झाला सांगते. काय प्रॉब्लेम आहे की भारतीय जनता पक्ष एक चांगला पक्ष होता, आधी होता आणि नाही होता खरंच होता. ऐका मला ताई तुम्ही शब्द द्याल की काल चांगला होता, तेव्हा अटलजी चांगले होते, खूप मोठे मोठे नेते होऊन गेले भारतीय जनता पक्षामध्ये. मान्य तुम्ही राजकारणात असताना आमचे त्यांच्याशी मतभेद टोकाचे होते, पण सुसंस्कृतपणा होता. आत्ताची नवीन भारतीय जनता पक्ष
आणि त्यांची संगत याचा प्रॉब्लेम झालाय. या भागामध्ये तर कार्यकर्त्यांना लाथ मारतात, ही यांची संस्कृती. हे बघा, आपण संस्कारी मराठी माणसं आहोत. चुकून कुणाला हात लागला, पाय लागला तर आपण नमस्कार करतो की बाबा चुकलं, पाय करता की नाही? चुकून पाय लागला तर नमस्कार करता की नाही? आणि ह्यांचे भारतीय जनता पक्षाचे नेते पायाने लाथ मारतात कार्यकर्त्यांना, हे यांचे संस्कार. अशा लोकांबरोबर राहणार का विरोधात राहणार? आणखीन एक गोष्ट, एवढ्या मोठ्या संख्येने महिला आहेत. या राज्यामध्ये सगळ्यात लाडकी बहीण मी आहे. लोकसभेला लाडकी नव्हते, लोकसभेनंतर सगळ्यात लाडकी मी झाली, म्हणून लाडकी बहीण योजना आली. काय दिलं तर आमच्या महिलांना 1500 रुपये. आभारी आहोत आम्ही. पण ह्याच भारतीय जनता पक्षाचे खासदार आहेत. आधी राष्ट्रवादीत होते तेव्हा चांगले होते. संगतीचा प्रॉब्लेम, संगत बदलली की काय प्रॉब्लेम होतो याचा आहे. संगत बदलली आणि काय कोल्हापूरमध्ये जाऊन भाषण केलं कोल्हापूरला जाऊन की ह्या राज्यात आम्ही 1500 रुपये देते. ह्याच्या खिशातून पैसे देतात आपल्याला. आपण टॅक्स भरतो त्याच्यातून पैसे येतात, ह्याच्या खिशातून नाही पैसे येत आमच्या बहिणींना. आणि पैसे देतो तर या कुठल्याही महिला जर राष्ट्रवादी काँग्रेस, सेना आणि काँग्रेसच्या प्रचारात दिसल्या, सभेत दिसल्या तर त्यांचे फोटो काढा, मला पाठवा, मी काय करायचं ते करतो. मला धनंजय महाडिकांना विनंती करायची आहे की हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हा शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. या राज्यात आमची भगिनी पाहिजे त्या सभेला जाईल. तुम्ही एका जरी महिलेचा फोटो चोरून काढला तर तुम्हाला पोलीस स्टेशन मध्ये सुप्रिया सुळे घेऊन जाईल आणि तुमच्यावर खटला भरेल. माझी माव भगिनी पाहिजे तिकडे जागा, तुम्हाला अधिकार दिलाय तो. तुम्हाला मोकळा श्वास घ्यायचा आणि कुठेही फिरायचा मोकळा अधिकार, श्वास घ्यायचा अधिकार हा भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला दिलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी तो घेतला पाहिजे. अजिबात घाबरू नका त्यांना. क्या कर लेंगे, काय करत नाही, काय हिम्मत नाही. ती लपतात त्या दिल्लीवाल्यांच्या समोर. आम्ही स्वाभिमानी आहोत. दिल्ली समोर ना झुके है ना झुकेंगे. त्याच्यामुळे काय काळजी करू नका तुम्ही. आणि त्यांच्या बरोबरचे मला काय बोर्ड दिसला नाही. पक्ष त्यांचे जे कोण मतदार असतील त्यांना सांगते, न पक्ष त्यांचा न चिन्ह त्याचं वाया घालू नका. कारण का कोर्टात केस मीच लढतेय. आजही त्यांचं चिन्ह दिसलं, त्या चिन्हाखाली लिहिलेलं आहे न्याय प्रविष्ट आहे, कोर्टात केस चालू आहे, पक्ष तुमचा नाहीये. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, पक्ष त्यांचा नाहीये, ना शिवसेना त्यांची आहे ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तिचा आहे. शिवसेना आजही ती बाळासाहेब ठाकरेंचीच आहे आणि ते हयात असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना तो पक्ष दिला होता. आणि तशीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची आहे. पण काय काळजी करू नका, दोन्ही पक्षासाठी मी ताकदीने दिल्लीत लढते. आपल्याकडे म्हणतात शाण्यांनी कोर्टाची पायरी चढू नये, ही शाणी तर सुप्रीम कोर्टात चढली. पण एक तुम्हाला सांगते, जेव्हा जेव्हा कोर्टात गेलेले आहेत तेव्हा तेव्हा माझा हा बाप्पा, माझा भाऊ माझ्यावर ताकदीने कोर्टात आलेला आहे ही लढाई लढण्यासाठी. आणि ही लढाई फक्त माझी नाहीये ना उद्धवजींची, ही लढाई महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची. आज आमच्याकडे आलेत, उद्या तुमच्या घरात घुसतील. वक्फ बोर्ड आहे का आपल्या इकडे? वक्फ बोर्डचा आहे का कोणी इथे? वक्फ बोर्डची या सगळ्या जमिनी ज्या एका समाजाच्या आहेत त्या काढून घ्यायचं पाप हे भारतीय जनता पक्ष करताय. ते बघा बसले दोघं आमचे भाऊ. काय तुमचं नाव? इलियास. इलियास भाई, मैं आपको वायदा करती हूँ कि जब वक्फ बोर्ड की जो कमेटी हुई ना उसके खिलाफ कांग्रेस और हम पूरी ताकत से लड़े थे. ये जो खिलाफ है ना, अरे त्यांच्या तुमच्या समोर जे लढतायत ना त्यांचा लोकसभेला एक खासदार होता. वक्फ बोर्डची जेव्हा सगळं लढाई पार्लमेंट मध्ये चालली होती
तुमच्या विरोधकाला विचारा तुझा पक्ष कुठे होता जेव्हा वक्फ बोर्ड साठी काँग्रेस आणि आम्ही लढत होतो. यांचा एक खासदार गायब होता. जेव्हा जेव्हा प्रश्न लढायचे होतात तेव्हा कधीही हजर नसतात. महिलांनो, जेव्हा महिला आरक्षणाचं बिल आलं तेव्हा पण तुमच्या जे विरोधी उभे आहेत ना ते पण गायब होते. जेव्हा महिला आरक्षणाचं बिल आम्ही पास केलं, जेव्हा मतदानाची वेळ होती तेव्हा अजित पवारांच्या पक्षाचे जे खासदार आहेत ना त्यांनी मतदान केलं नाही. ते मतदानाला नव्हते. म्हणजे महिला आरक्षणाच्या वेळी गायब, वक्फ बोर्ड गायब, हमी भावासाठी आम्ही जेव्हा लढलो तेव्हा पण गायब, तुमच्या कांद्याला भाव द्या तेव्हा पण गायब, तुमच्या सोयाबीन कपास कुठल्याही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कधी हजर नसतात. तुम्हाला कसला लोकप्रतिनिधी पाहिजे हा निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. जो दिल्ली समोर झुकणारा पाहिजे का महाराष्ट्र स्वाभिमान जपणारा तुम्हाला पाहिजे हा निर्णय तुम्हाला आज घ्यायचा आहे. त्यामुळे मी तुम्हाला शब्द देते की या वेळेस आपलं चिन्ह मागच्या वेळेस पेक्षा बदललंय. कारण का हे चिन्ह त्यांनी चुकीच्या पद्धतीने काढून घेतलंय. पण एका अर्थी मला आधी खूप वाईट वाटलं होतं चिन्ह गेलं तेव्हा. आता बरं वाटतंय गेलं ते. कारण का ते चिन्ह आता लागतच नाही. मला जेव्हा वेळ चेक करायची असते ना मी मोबाईल मध्ये चेक करते काय लागत नाही. ते लागतं का आता मोबाईल मध्ये तुम्ही पण घातलं पण नाहीये मोबाईल चेक करताय. कदाचित माझ्या पांडुरंगाची तीच इच्छा असेल की कशाला हे पाहिजे तुला, तुला नवीन चिन्ह देतो. आणि माझ्या पांडुरंगाने काय माझ्या पदरात टाकलं तर तुतारी वाजवणारा माणूस. आता तुतारी कधी वाजते? जेव्हा लग्न कार्य असतं तेव्हा तुतारी वाजते. जेव्हा नवीन दुकानाचं उद्घाटन असतं तेव्हा पण तुतारी वाजते. जेव्हा तुमच्या स्वप्नातला साखर कारखाना जो तुम्हाला काढायचा आहे तो आम्हीच सुरू करणार आहे तेव्हा पण तुतारीच वाजणार आहे. आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा पण तुतारीच वाजली होती. त्याच्यामुळे आपल्या होणाऱ्या आमदारांची इच्छा आहे. त्यांनी मला सांगितलं की मुंगी येथील शिवपार्वती कारखान्याच्या मध्ये सुरू होईल. याच्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न मिटेल. तर तुमची इच्छा आहे की हा कारखाना सुरू व्हावा. मला स्थानिक खासदाराची परवानगी घ्यावी लागेल. करायचा का? करायचा. आता बघा दुसऱ्याच्या मतदारसंघात जाऊन ढवळाढवळ नाही करायची, प्रोटोकॉल पाळायचा. मी जरी इथे आली असले तरी हा बाप्पाचा मतदारसंघ आहे, त्याचा मान सन्मान मी केला पाहिजे. त्याच्यामुळे बाप्पाच्या परवानगीने हा साखर कारखाना सुरू करण्यासाठी जे काही करावं लागेल ते ताकदीने करू आणि तुमच्या ऊसाला चांगला भाव मिळेल ह्याच्यासाठी कष्टांची परीकाष्ठा करू पण तुम्हाला न्याय देऊ. बऱ्याच अजून काही काही चिठ्ठ्या आल्या आहेत. बऱ्याच लोकांनी एक महत्वाचा विषय आमच्या वहिनी इथे आलेल्या आहेत. गेवराई मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार बदामराव पंडित यांना माजलगाव तालुक्यातले 2 सर्कल आहेत. तर गेवराई मतदारसंघात त्यांना त्यांची निशाणी आहे मशाल. ताई ताई एक मिनिट ताई उभ्या राहा. ताई आवर्जून त्यांचा जोरदार टाळ्या वाजवून आपण स्वागत करूया. ही माऊली बघा किती छान. ताई आवर्जून स्वतः आपल्या सभेसाठी हजर राहिल्यात. ताई मी तुम्हाला शब्द देते इथे जो जो काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा कार्यकर्ता सहकारी पदाधिकारी नेता इथे उभा आहे जो तुमच्या सर्कल मध्ये आहे तो ताकदीने मशालीला मागे उभा राहील मतदान करेल. हा यांच्या सगळ्याच्या वतीने मी तुम्हाला शब्द देते. तुम्ही एवढ्या आलात त्यांनी ना अरे आपण आहोत ना तुम्ही आला खूप झालं. थँक्यू. बघा आमची माऊली किती सुसंस्कारी आहे. जोरदार टाळ्या वाजवा आमच्या मशालीसाठी. आणखीन एक महत्वाचा विषय मी तुम्हाला आणखीन एक शब्द देते. मी इथे यायच्या आधी काही लोकांनी मी सकाळी गेले होते तिथे मला आरक्षणाच्या बद्दल प्रश्न विचारला. मी शब्द तुम्हाला देते जे मी पार्लमेंट मध्ये बोलले तेच भाषण इथे देते. धनगर, मराठा, मुस्लिम, लिंगायत आणि भटक्या विमुक्त समाजाच्या ज्या ज्या आरक्षणाच्या मागण्या आहेत
ताकदीने सुप्रिया सुळे त्या पार्लमेंट मध्ये बोलेल आणि तुमच्यासाठी ताकदीने मी उभी राहीन. बाप्पा पण आहेत. बाप्पा आरक्षणाबद्दल आपण बोललेलो आहोत सगळे. आमचा शब्द आहे, तुम्ही सगळ्यांनी जी साथ बाप्पांना दिली या आरक्षणाच्या लढ्यामध्ये आम्ही ताकदीने तुमच्या बरोबर आहोत आणि शेवटच्या श्वासापर्यंत या सगळ्या लढाईमध्ये तुमचा मान सन्मान आम्ही करू. तुमचे जे काही प्रश्न ह्या आरक्षणाच्या बाबतीत आहेत ते आम्ही ऐकून घेऊ, समजून घेऊ आणि त्याच्यातून तुमच्या मनासारखा मार्ग काढून देऊ. ही जबाबदारी तुमची भगिनी म्हणून मी घेते. त्यामुळे आज इथे खरं तर आदरणीय पवार साहेब येतील अशी सगळ्यांचीच इच्छा होती, पण महाविकास आघाडीच्या कार्यक्रमाले साहेब तिथे गेलेले आहेत. पण आपल्या सगळ्यांना मी विनंती करते, आपलं 2 नंबरला बटन आहे, आपलं बटन 2 नंबरला आहे, वी फॉर विक्ट्री. पण कसं करायचं आता लक्षात कसं ठेवायचं, आपलं तुतारी वाजवणारा माणूस याच्यासाठी आपल्याला काय काय पाहिजे माजलगावला? रस्ता, पाणी, वीज, सेवा, बरोबर? अरे 2 बसत नाही ना दादा. रेल्वे केली ना त्यांनी 2 रे बाबा. रस्ता 2 ना, रस्ता, पाणी, वीज, न्याय, दादा. अजून काय? अरे माजलगावचा एकच दादा, मोहन दादा. तुम्ही काय काळजी करू नका, असं काय कन्फ्युजन होत नाही. सरकार आपला आणखीन एक शब्द तुम्हाला देते, या राज्यामध्ये या रेकॉर्ड करून ठेवा पत्रकारांनो, हा शब्द तुम्हाला देते, आपलं बोलू दे बोलू दे, अरे बोलू दे रे, बोल बोल बेटा. माजलगावचा एकच दादा, मोहन दादा. काय प्रॉब्लेम नाही. आणि लोक फार हुशार आहेत. आता बघा, बाप्पाला चिन्ह मिळून किती उशीर झाला, पटपट झाला की नाही पास. बीडचे लोक फार हुशार आहेत, पट 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 करतात, काय प्रॉब्लेम नाही. आपण असं केलं की ते तुतारीवाला माणूस दाबत ते बघ. आणि एक शब्द तुम्हाला देते आणि माझं भाषण संपवते, की आपलं सरकार आल्यानंतर, आपला मुख्यमंत्री बसल्यानंतर ह्या राज्यामध्ये ज्यांच्यावर चुकीचे गुन्हे दाखल केले असतील, ज्यांनी शेतकऱ्यांसाठी लढला, आरक्षणासाठी लढला, महिलांच्या न्यायासाठी लढला, या कुठल्याही सहकारी आणि पदाधिकाऱ्यांच्या लिस्ट रेडी ठेवा. बाप्पा तुम्ही पण लिस्ट रेडी ठेवा. आपल्याला लिस्ट रेडी ठेवायची आहे. जो शेतकऱ्यांसाठी लढला, जो महिलांसाठी लढला, जो आरक्षणासाठी लढला, यांच्या सगळ्यांच्या केसेस सरसकटपणे आपलं सरकार परत घेईल, हा शब्द मी तुम्हाला देते. सगळ्यांच्या केसेस परत घेऊ. तुम्ही लिस्ट बनवायला लागा. आता काय आता त्यांनी एक मागणी केली आहे, जे उद्धवजींनी ऑलरेडी शब्द दिलेला आहे. उद्धवजी, आदरणीय पवार साहेब आणि नाना पटोलेजींनी ऑलरेडी हा शब्द दिलाय की 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांना पेन्शन मिळावं, ही जी तुमची मागणी आहे. शिर्डीला ती मीटिंग होती, त्याच्यात ऑलरेडी निर्णय झालेला आहे. त्याच्यामुळे तुम्ही ह्या कुठल्याही काळजी करू नका. पण एक तुम्हाला शब्द देते, ह्या सगळ्या गोष्टी करीन, पण सगळ्यात जास्त मी कशासाठी लढणार आहे तर ते महागाई आणि बेरोजगारीसाठी. महागाई आम्ही कमी करणार, हा शब्द महिलांना देते आणि तुमच्या सगळ्या पोरांच्या हाताला काम देणार आणि या राज्यातली बेरोजगारी आम्ही कमी करणार, हा शब्द मी तुम्हाला देते. आणखीन एक शेवटचा मुद्दा सांगते. हे उगाच म्हणत नाहीये, हे म्हणतील अरे कशी महागाई कमी करणार, कशी बेरोजगारी कमी करणार. गेल्या 6 दशकाचा महाराष्ट्राचा इतिहास परवा एका वर्तमानपत्राने काढला होता. त्याच्यात सगळ्यात कमी बेरोजगारी आणि सगळ्यात कमी महागाई कुणाच्या काळात झाली असेल
त्या मुख्यमंत्र्याचं नाव शरद पवार हे मी म्हणत नाहीये, पत्रकार म्हणतात. त्याच्यामुळे आपल्याला आता महागाई आणि बेरोजगारीच्या विरोधात मोठी लढाई आणि युद्ध उभं करायचंय. मी शब्द तुम्हाला देते, परवा उद्धवजींनी पण दिलेला आहे की आम्ही महागाई कमी करणार, आम्ही बेरोजगारी कमी करणार आणि यांचा भ्रष्टाचार मधून आम्ही महाराष्ट्राला मुख्यमंत्री आम्ही पूर्णपणे त्यांना हद्दपार करणार. फक्त तुम्हाला एकच विनंती कर, अडचणीत आलेल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी आम्ही करणार, काही काळजी करू नका. आणि अडचणीत आलेला शेतकरी कोणी आणला? या भारतीय जनता पक्षाने त्यांच्या मित्र पक्षांनी आणला सगळं. अरे वीज पण कमी केली आणि काय अट टाकली त्याच्यात माहितीये का? काय वीज फुकट येत नाही सांगितलं, आधीचे पैसे असतील तर देणार नाही, बरोबर का नाही? सगळी फसवणीच. काय? अरे फडणवीस नाही म्हणले रे, मी फसवणीच म्हणले. ओ पत्रकारांनो, मी फडणवीस नाही म्हणाले, मी फसवणीच म्हणाली. ही पोरं काहीतरी बोलतायत. पण आपल्याला हे फसवा फसवी बंद करायचे आणि आपल्याला चांगलं काम आणि रयतेचं राज्य आणायचंय. आणि रयतेचं राज्य आणण्यासाठी आमचे बंधू यांना तुम्ही आपला हा मोहन दादा, या मोहन दादाचं 2 नंबरचं बटन दाबून तुमच्या सगळ्यांची सेवा करायची संधी द्या, एवढीच विनम्र विनंती करते. आपलं चिन्ह आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि आपल्याला आता मोहन दादांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी प्राध्यापक ईश्वर मुंडेजी आलेले आहेत. ईश्वर मुंडेजी, तुमचे मनपूर्वक आभार. ईश्वर थांबा थांबा सर, थांबा. प्राध्यापक ईश्वर मुंडे सर, तुमचे आभार. शेख 70 अपक्ष उमेदवार, तुमचे आभार. आणि थांबा थांबा दादा, बाळासाहेब आले का सगळे? हा, तुमच्या सगळ्यांचे आणि आज आपल्या सगळ्यांना प्रिय असलेले बाळासाहेब ठाकरेंचा आज स्मृती दिन आहे. त्यांना मनापासून वंदन करून, मनापासून श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या आशीर्वादाने पुढचं सरकार चालेल एवढंच म्हणून आपले रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आघाडी, रामकृष्ण हरी.